नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहेत महाराष्ट्रीयन स्टाईल वरण. तर त्यासाठी मी 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत, कारण की जर तुम्हाला पित्त होत असेल तर तुम्ही अशा डाळी घेऊ शकता. मी घेतली आहे तुराची डाळ, मुगीची डाळ आणि मसुराची डाळ. ही छान धुवून घेतलेली आहे. 2-3 पाण्याने धुवून पुन्हा कुकरमध्ये टाकलेली आहे. त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाणी टाकू शकता आणि गॅसवर ठेवलं आहे. आणि पुन्हा अशा 4-5 तर तुम्ही पाहू शकता माझं वरण किती छानपणे शिजलं आहे 4-5 शिट्ट्यामध्ये. आणि वरण असं छानपणे शिजलं आहे. घरची डाळ आहे आमच्या तुरीची, त्यामुळे वरण खूप छान घट्ट शिजलं आहे. आणि पुन्हा ह्याला असे हटवून घ्यायचे आहे. आणि मी असंच हटते, कारण की महाराष्ट्रामध्ये सगळे असंच हटतात. ते छानपणे असं हटलं आहे. कढई घ्यायची आहे. कढईमध्ये 3 पळ्या तेल गरम करायचं आहे. 3 पळ्या तेल गरम केल्यानंतर त्यात टाकायचे आहे मोहरी. मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचे आहे तर जिरे बी छान असे भाजले की त्याच्यामध्ये टाकायचे आहे खोबऱ्या लसूणची पेस्ट. तर की त्यात टाकायचं आहे कढीपत्ता बी थोडा तडतडला त्यात टाकायचा आहे 1 मोठा टोमॅटो. टोमॅटोला बी छानपणे असं परतून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो छान शिजला आणि त्याच्यात अर्धा चमचा हळद. हळदीने काय होतं, टोमॅटो छान शिजतो आणि लवकर शिजतो. टोमॅटोला छानपणे शिजवून तर पहा तुम्ही किती छानपणे असा टोमॅटो शिजलेला आहे. आणि पुन्हा त्याच्यात टाकायचं आहे 3 चमचे लाल तिखट टाकल्यावर कोणताच मसाला टाकायचा नाही, कारण की ते लाल तिखट खूप तिखट आहे आमचं, म्हणून मी कोणताच मसाला टाकला. तुम्ही टाकू शकता. मला जर टाकायचं असेल तर हे लाल तिखट छान मिक्स करून घ्यायचं आहे. लाल तिखट थोडं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. पुन्हा त्यात टाकायचं आहे वरण. टाकलेली आहे वरणाची फोडणी अशी छानपणे टाकायची. पुन्हा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. आणि कोथिंबीर टाकल्याच्यानंतर छान असं फुल गॅस करून असे एक उकळी येऊ द्यायची आहे. आणि ही छान असं उकळलं वरण की पुन्हा गॅस कमी करायचा आहे. आणि स्लो गॅसवर तुम्ही जेवढं असेल तेवढं 5 मिनटं वरण शिजू द्या. मी म्हणते कोणतीही गोष्ट 5 मिनटं स्लो गॅसवर शिजू द्या, म्हणजे भाजी छान लागते. तर हे आपलं स्टाईल महाराष्ट्रीयन वरण छान तयार झालं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक